भेटतात आणि ते तिघांची खूप चांगली मैत्री होते. एके दिवशी त्या तिघांनी मस्त बेत करायचा ठरवला आणि खीर करायची ठरवली. मग आता खीर बनवण्यासाठी सामान तर लागेल ना, ते कोण आणणार बरे? तर ते आपापसात ठरवायला लागले कोण काय आणेल ते. माकड म्हणाले मी आणतो साखर. मांजर म्हणाली मी आणते दूध. आणि उंदीर म्हणाले मी आणतो रवा. तिघांनी सर्व साहित्य जमा केले आणि खीर बनवायला घेतली. मांजरीने छान खीर तयार केली. थोडीशी मस्त सुगंध दरवळत होता. मस्त खिरीचा सुगंध दरवळत होता. पण खीर होती खूपच गरम. ही खीर पाहून तिघांच्या तोंडाला पाणी सुटले. मांजरीने विचार केला खीर बनवण्यासाठी मेहनत तर मीच केली, ही सगळी खीर मीच खायला हवी. तेवढ्यात माकड म्हणाले चला चला खीर थंड होईपर्यंत आपण आंघोळ करून येऊया आणि मग खीर खाऊयात. खीर बनवून खूपच थांबलोय आपण. उंदीर आणि माकड आंघोळीसाठी निघतात. पण मांजर म्हणते मी नाही येत आंघोळ करायला. मी फार दमून गेली बाबा. मी थोडी झोपून घेते आणि खीर पण छान शिजून घेते. तुम्ही जाऊन या, मग आपण तिघे मिळून मस्त पोटभर खीर खाऊया. सगळी पातेलेभर खीर संपवून थोडी खाऊन बघते असे करत ती सगळी पातेलेभर खीर संपवून टाकते. मग तिच्या लक्षात येते की आपण तर सगळी खीर खाऊन टाकली. आता उंदीर आणि माकडाला काय करायची बरे? ती काय करते, पातेले जसे पहिले टाकलेले होते तसे ठेवून देते. गुलाब झाडाखाली जाऊन झोपते. थोड्या वेळाने माकड आणि उंदीर वापस येतात. ते खीर खाण्यासाठी पातेले उघडतात तर काय, पातेले रिकामे. माकड तावातावात मांजरीला विचारते ही मांजरी खीर कोणी खाल्ली? मांजर म्हणाले मला काय माहित, मी तर झोपलेली होते. झोपलेली कधी? तुम्ही दोघांनी खाल्ली असणार. आम्ही तर आता चाललोय. अशा प्रकारे त्यांच्यात भांडणं सुरू होतात. मग माकड म्हणते आपण खीर कोणी खाल्ली हे पाहण्यासाठी नदीवर जाऊया. मग सर्व काही नदीवर गेले. माकडाने काकर नदीवर पालथी टाकली. नदीत पालथी टाकली. तो म्हणाला आपण एक एक करून घागर उभे राहायचे आणि म्हणायचे मी खाल्ली खीर आली असेल तर भूक लागली. मांजर लागली घाबरायला. मांजर म्हणाले कोण येईल पहिले? मांजर घाबरत म्हणाली मी नाही येणार बाबा, मला खूप भीती वाटते पाण्याची. माकड म्हणाले ठीक आहे मी जातो पहिले. तो घागरीवर उभे राहिला आणि म्हणतो भूक भूक करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली असेल तर डुमडुम घागरी. घागर काही उडालीच नाही कारण माकडाला खीर खाल्लेलीच नसते. मग उंदराची बारी. आता येतो उंदीर मामा. उंदीर उभा राहतो आणि म्हणतो चिमचिम करी वरचे
मांजरीची. मांजर तर पहिलेच खूप घाबरलेली असते. ती घाबरत 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 कावळीजवळ उभी राहते. पण म्हणते घाबरत उभी राहते आणि म्हणते म्याव, 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 म्याव गाई, वरची गाई, मी जर खाली असेल तर डुडू गाई. आणि पाहते तर काय, खरंच साखर बुडाली आणि पाण्यात मांजर बुडून गेली. कारण मांजरीने खीर चोरून खाल्लेली असते आणि तिची तिला शिक्षा मिळालेली असते. मग मांजर दयावया करायला लागली. मला वाचवा, मला वाचवा, मी खीर खाल्ली, आता इथं बुडू असं नाही करणार, मला पाण्याच्या बाहेर काढा, मला वाचवा, असं म्हणत म्हणत मग माकडाला आणि उंदराला मांजरीवर दया आली आणि त्यांनी कसं बसं मांजरीला पाण्याच्या बाहेर काढलं. पण शेवटी काय केलं माहिती का? शेवटी त्यांनी तिच्याशी मैत्री तोडली. माकड आणि उंदीर म्हणाले आता आम्ही तुझ्याशी कधीच बोलणार नाही, कट्टी 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 असं म्हणून ते दोघे जंगलात निघून गेले. काय कळालं बरं तुम्हाला याच्यात? खोटे कधी बोलू नये, नेहमी कसं बोलायला पाहिजे? खरं.